नमस्कार मित्रांनो, जय भीम. माझं नाव अविनाश नाईक आणि आज आपण आलो आहे बेहुटी शहरात. चला बघूया इथं लाईफ आणि फास्ट ठिकाण. इथे तुम्हाला कमी किमतीत खूप चांगलं सामान मिळतं आणि खाण्याचे पण खूप ऑप्शन आहेत. इथली लोक खूप साधे आणि मदतीला तयार असतात. कारण मी इथे चाललो होतो डिलिव्हरी द्यायला. इथे खूप एका कस्टमरला विचारलं मी काय इथली लोकेशन दाखवा. त्यांनी खूप सरळ आणि सोप्या पद्धतीत सांगितलं. आपण आता भिवंडीच्या रस्त्यावर आहोत. इथे नेहमी खूप गर्दी असायची, पण आज ना गर्दी काहीच नाही. लोकांची एका सगळ्याकडे चाललेलं भिवंडीच्या ठरवलं. मी एका ठिकाणी डिलिव्हरी द्यायला गेलो होतो, पण मधात आम्हाला एक बाजारपेठ लागलं. तिथे एवढी गर्दी खूप गर्दी होती. त्या गर्दीतून आम्ही कसतरी आम्ही बाहेर निघालो. खूप मोठे आम्ही संकटात पडलो होतो. आमची गाडी पण फसली होती. तिथे आमची भांडणात पण मिळाली, पण आम्ही जरा तरी उतरलो. भिवंडी म्हणजे फक्त इंडस्ट्री नाही, तर इथं लोकल लाईफ आणि खूप इंटरेस्टिंग आहे. आता बघा भिवंडीचा ट्रॅफिक, बाईक, रिक्षा आणि टेम्पोची सतत चाललेली येत जा कधीही शांतता रोड नसतो. आता एकदम शांत आणि खूप छान असा दृश्य रोड दिसतोय. बाजूला पहाड वगैरे आणि वारा खूप छान मस्त वाटतं त्या रस्त्याने. भिवंडी शहर ना इंडस्ट्रियल शहर असल्यामुळे टेम्पो, ट्रक आणि मालवाहतूक गाड्या खूप दिसतात, म्हणून ट्रॅफिक पण जास्त असतो. या रस्त्याने फक्त रात्री आणि दुपारी खूप गर्दी असते. एवढा जाम लागलेला असतो ना, खूपच जाम लागलेला असतो. पण या सगळ्या गर्दीतही इथं लाईफ एकदम फास्ट आणि एनर्जेटिक आहे. हे तुम्हाला ती बघायला मिळणार. तुम्ही नक्की या. आणि इथेच माझा ब्लॉग संपवतो. जय भीम, जय भारत. आवडत